चत्वार वाचा प्रभुबन्ध आनन्त या राघवासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम जय जय जी गणनाथा तू विद्या वैभवे समर्था अध्यात्म विद्येच्या परमार्था मज बोलवावे श्रीराम नमो शारदा वेद जननी सकल सिद्धि जय चेनी मानस प्रवर्तले मननी स्फूर्ति रूपे श्रीराम आता आठवू सद्गुरु जो पराचाही परो जयाचे ज्ञान विचारो कणो लागे श्रीराम श्रोतेने पुसिले बरवे भगवत भजन कैसे करावे म्हणोनी बोलिले स्वभावे ग्रंथांतरी श्रीराम श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् अर्चनं वन्दनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम् कैशा नवविधा भक्ति कैशा चतुर्विधा मुक्ति कैसी पाविजे उत्तम गति ऐसे घे ऐकावे श्रीराम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया छत्रपति शिवाजी महाराज की नमस्कार। सर्वप्रथम जाणीव फाउंडेशन आणि रियल अकॅडमी या दोन्ही संस्थांचे मी मनापासून आभार मानतो की तुमच्यासारख्या छान तरुणांसमोर कॉर्पोरेट कीर्तन सादर करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलं, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतो। आणि कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर माझ्या दोन नम्र विनंती आहेत सगळ्यांना। त्यातली पहिली म्हणजे आपले मोबाईल्स सायलेंट मोडवर ठेवा। तरुण आहात, तुम्हाला माहिती आहे सायलेंट मोडवर कसं टाकायचं आहे। ज्यांना माहीत नाही त्यांनी बाजूच्याला विचारा कसा टाकायचा आहे, पण टाका। आणि दुसरी अजून महत्त्वाची सूचना की कृपया असे गंभीर बसू नका। मी काहीही जडजड बोलणार नाहीये, कारण इथून त्यांनी जे जे काही तुम्हाला सांगितलंय त्याच्यावर तुम्हाला दडपण वाटलं असेल, बापरे आता काय करावं, किती वेळ ऐकायचं कोणाच ठाऊक, आणि काय काय जड बोलतील असंही तुम्हाला वाटत असेल। अजिबात नाही, रिलॅक्स राहा। आणि म्हणून मी त्यांना विनंती केली, जरा ऑडियन्स मधला लाईट चालू ठेवा, जेवढे चालू ठेवता येतील तेवढे चालू ठेवा।
कारण याचे दोन फायदे असतात. एक तर मला किती गर्दी हे कळतं आणि कोण झोपलंय तेही कळतं. त्यामुळे तुम्ही कोणी झोपणार नाही अशी मी आशा बाळगतो, समर्थ चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या कीर्तनाला आरंभ करण्याअगोदर समर्थांचं सांगणं असं आहे की जिथे आपण कीर्तनास जातो तिथे मस्तपैकी छान नामाचा गजर व्हायला पाहिजे. तेव्हा नामाचा गजर आपण करणार होती, काही गाण्याची स्पर्धा नाही, मोकळ्या आवाजात मोठ्या आवाजात मस्त आपण थोडासा गजर करूया. म्हणजे कसं वातावरणाची छान निर्मिती होईल आणि मग हळूहळू आपण कीर्तनाला सुरुवात करू. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर हा प्रश्न आहे की आम्ही आत्तापर्यंत रामदासी कीर्तन ऐकलंय, नारदीय कीर्तन ऐकलंय, वारकरी कीर्तन ऐकलंय, हे कॉर्पोरेट कीर्तन नवीन काय आहे, असा प्रश्न मला बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर दिसतोय. त्याचं उत्तर तुम्हाला हळूहळू मिळेल. कीर्तनच आहे. कीर्तन परंपरेला जे जे म्हणून आहे ते सगळे नॉर्म्स आम्ही पाळतो. फक्त ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे. म्हणजे ह्याच्या पुढे मी ज्या ओव्यांवरचं विवरण सांगेन, निरूपण करेन, ती ओवी सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळेल. म्हणजे एक प्रकारचा ऑडिओ व्हिज्युअल खेळ आहे. कॉर्पोरेट कीर्तन हे या कीर्तनाचं शीर्षक आहे. हा काही कीर्तन परंपरेला छेद वगैरे दिलेला नाही. जे आपल्या सगळ्या संतांनी सांगितलंय त्यालाच बरोबर आम्ही सगळ्या सूचनांचं पालन करायचा प्रयत्न करतो. थोडंसं काय होतं की आपण कीर्तन म्हटलं की त्याच्यामध्ये त्याच्या फॉर्म मध्ये थोडेसे अडकतो. म्हणजे काही जण म्हणतात कीर्तनकार तर उभं राहून करतात, हे तर बसून करतात. काही जण म्हणतात मागे तर 40 जणांची असते टीम, इथे तर कोणीच नाहीये. असे आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकतो. पण मूळ मुद्दा कीर्तनात काय सांगितलं गेलं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा थोडा बाजूला पडतो. आणि मी ज्या वेळेला 15 वर्षापूर्वी दासबोधाचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा समर्थ कृपेनं हळूहळू थोडंफार त्यातलं काहीतरी समजू लागलं. आणि सगळ्यात पहिले माझ्या मनात काय आलं असेल की तुम्ही सगळी छान तरुण मुलं आहात, ते बघून माझ्या मनात असं आलं की अरे मला वाचायला खूप उशीर झाला. किमान माझ्या नंतरचे जे तरुण आहेत त्यांना तरी वेळच्या वेळी हे समजावं की या ग्रंथात हे आहे. आणि हा एकच उद्देश ठेवून समर्थाचरणी लोटांगण घातलं आणि म्हटलं तुम्हाला जर मी त्या योग्यतेचा वाटत असेल तर तुम्हीच माझ्याकडनं कार्य करून घ्या. आणि मग मला कॉर्पोरेट कीर्तन हे शीर्षक सुचलं. कीर्तनाचं कॉर्पोरेट कीर्तन हे शीर्षक आहे. ते कशासाठी आहे? कारण आता प्रत्येकाला इथून काही ना काहीतरी एक डिग्री प्राप्त करायची. कोणाला BCom, BSc, कोणाला MA व्हायचं आहे, कोणाला अजून MPM करायचं आहे, कोणाला MBA करायचं आहे, कोणाला अजून LLB करायचं आहे, कोणाला CA व्हायचं आहे, कोणी आर्किटेक्ट असेल, डॉक्टर असेल, कोणाला इंजिनियरही व्हायचं असेल, तरी सगळ्यांसाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे. आणि त्याचं नाव ग्रंथराज दासबोध आहे. परंतु आपल्याकडे गैरसमज असा झाला आहे की हे सगळे ग्रंथ कधी वाचायचे? रिटायर्ड झाल्यावर. त्यामुळे काय झालं की तरुणपणी जर एक्झॅक्टली काय करायचं आहे हे कळलं तर त्याचा उपयोग आहे. पण आयुष्यात नेमकेपणानं काय करू नये हे सांगणारा हा ग्रंथ आयुष्यात सगळं करून झाल्यावर वाचून काही उपयोग होणार आहे का? म्हणून मग वेळच्या वेळी तरुणांपर्यंत पोहोचावं. मग ते पोहोचण्यासाठी काय करावं? तर एक आकर्षक शीर्षक असावं की कॉर्पोरेट कीर्तन. अशी थोडीशी पार्श्वभूमी का सांगितली की आता आपण या पद्धतीने करणार आहोत. तुम्हाला हळूहळू उलगडत जाईल. आणि आता आपण मस्त नामाचा गजर करू. कारण सगळ्या संतांनी असं सांगितलंय. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलींनी पण तेच सांगितलं, एकनाथ महाराजांनी सांगितलं, संत गोरा कुंभारांनी सांगितलं, सगळ्या संतांनी सांगितलं की जिथं जिथं नाम होतं तिथे केशव तिष्ठत उभा राहतो. आपल्याला त्याला तिष्ठत सुद्धा ठेवायची गरज नाही. छान समोर सोपे आहेत. फक्त प्रश्न तो आला पाहिजे आणि तो येण्यासाठी इथे थोडंसं नाम व्हायला पाहिजे. तेव्हा मागची सगळी मुलं जे आहेत ते छान मोठ्या आवाजात तुम्ही साथ द्या. इथे एक रचना आहे, त्यातली एक ओळ मी म्हणेन, तीच ओळ तुम्ही रिपीट करा. सगळे करूया नामस्मरण. जोरात म्हणा की हो. अजून हा पोद्दार सर म्हणले ते आवाज खूप मोठे आहेत म्हणून, तर बहुतेक हॉल लांब असल्यामुळे येत नसावा. ते आपण छान सुरू करूया. बघा तिथे ओळ आहे, मी म्हणतोय तीच. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा आवडीने. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम म्हणा.
झेंडा पहा रोविला रामदासाने. सद्गुरु स्वामी माझा हो, सद्गुरु स्वामी माझा हो, सज्जनगडचा राजा हो. श्रीराम जय राम महामंत्र हा, श्रीराम जय राम महामंत्र हा. म्हणती मौजा मौजा हो, श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 पांडुरंग 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 पांडुरंग. पांडुरंग 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 पांडुरंग. पांडुरंग 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 पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. छान. सगळ्यांचा आवाज ॲव्हरेजवरती होता. मला माहिती आहे हळूहळू वाढेल थोड्या वेळाने. आणि मगाशी म्हटलं तसं आपण कॉर्पोरेट कीर्तनाला सुरुवात करतोय, पण त्या अगोदर मला 2 प्रश्न फक्त तरुणांना विचारायचे आहेत की तुमच्यापैकी किती जणांनी मनाचे श्लोक वाचलेत त्यांनी हात वर करा.
हरकत नाही. साधारण 12-15 जण आहेत. दासबोध किती जणांनी वाचलाय? अरे वा, हरकत नाही. आता ज्याने हात वर केला नाही त्याने चेहरा पाडू नका. पोद्दार सरांनी त्यासाठीच बोलवलं, कारण माहितीच नाही आहे मला की हे नक्की काय आहे. मनाचे श्लोक वाचले का म्हणून ज्याने हात वर केला त्या सगळ्यांचं खूप मी कौतुक करतो. पण मनाचे श्लोक वाचले का असं म्हटलं की मला साधारण 3 उत्तरं मिळतात. पहिलं, असं एक असतं. दुसरं, लहानपणी होत्या शाळेत तेव्हा म्हणून घ्यायचं, हे दुसरं. आणि तिसरं मगाशी म्हटलं ते आता रिटायरमेंट नंतर तेच ठरवलेलं आहे. पण सज्जन हो, आपण त्यासाठीच एकत्र जमलेलो आहोत. काय होतं की मी ज्या वेळेला अनेक कीर्तन सुरू करण्या अगोदर कुठलीही गोष्ट अभ्यासाने करावी, हे समर्थांचं सांगणं आहे. समर्थ म्हणाले की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता तेव्हा अभ्यासोनी प्रगटावे, नाहीतर झाकोनी असावे, पण प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे. कुठलीही गोष्ट हाफ हार्टेड असू नये. 1 वर्ष मी अनेक कीर्तनांना ऐकायला गेलो. आजही मी कीर्तनकारांची कीर्तनं ऐकायला नक्कीच जातो. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटायचं की ते कीर्तनकार किती छान प्रासादिक बोलतात, इतके छान गातात. मला त्यांच्यासारखं गाताही येत नाही, बोलताही येत नाही. पण वाईट मला या गोष्टीचं वाटायचं की ऐकायला श्रोतेच नाहीत. म्हणजे जिथून खरं, ज्याला टेक होम मेसेज असं म्हणतात, जिथून खरंच काहीतरी चांगलं घेण्यासारखं आहे तिथे लोक जात नाहीत. आणि ज्या सिरियल मधून काहीच शिकण्यासारखं नाही तिथे त्यांनी दिलेल्या वेळेप्रमाणे स्वतःची वेळ ऍडजस्ट करून बसतात. म्हणजे नक्की चुकतंय कोण? त्यांचा धंदा आहे. तुम्ही गिऱ्हाईक का होताय की ज्या सिरियल मधलं कुठलं तरी कॅरेक्टर, विशेषतः इथे माता भगिनी बसलाय, कुठली तरी बाई घरात सारखं हिचं वाटोळं करू का तिचं वाटोळं करू असं वागता का हो? नाही ना वागत? नाही तर म्हणा, तरी बघतात हो. आणि गंमत अशी आहे की जे कॅरेक्टर नाहीच आहे त्याच्याबद्दल एकमेकात चर्चा. असं वागायला नाही पाहिजे, खरं मिळते. अगं ते नाही, ते खोटं आहे. आणि ज्याच्यातनं खरं चरित्र घडणार आहे त्या संतांची चरित्र आम्हाला माहितीच नाही. सज्जनो, ह्यासाठी कीर्तन आहे. कीर्तन हे कशासाठी आहे? ज्या कीर्तनामध्ये तुमचं मनोरंजनही असलं पाहिजे, त्याचबरोबर ज्ञानरंजनही असलं पाहिजे. आता मग काय झालं माहितीये का, आपल्याकडे ना सगळे अवेलेबिलिटी आहे. वेब सिरीज, नेटफ्लिक्स, या सगळ्या गोष्टी आहेत. आपण काय म्हणतो, हे सगळं मनोरंजन आहे. माझं म्हणणं, 1 मिनिट फक्त थांबा आणि विचार करा की त्यात खरंच मनोरंजन तरी होतं का? उद्विग्नता, खाण्यानं काहीतरी बघायचं, डोक्यात ते साठवून ठेवायचं आणि तेच दिवसभर कॅरी करत राहायचं. एक्झॅक्ट इथे आपण चुकतो. आणि म्हणून संतांनी सांगितलं की बाबा, हे कीर्तन काय आहे हे कळलं पाहिजे. आणि आज त्याच विषयावरती आहे. आणि समर्थांच्या कृपेनं मनाचे श्लोक लिहिणारे जगात केवळ एकमेव आहेत, ते म्हणजे आपले राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी. पण मी जर विचारलं की मनाचे श्लोक वाचले का, तर 12-15 हात. आणि फ्रॉइड वाचलाय का, तर अनेक हात वर येतात. एलियस वाचलाय का, लगेच हात वर. माझं म्हणणं, तुम्ही फ्रॉइडही वाचा आणि मनाचे श्लोकही वाचा. तौलनिक अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल की अरे, मनाचे श्लोक हे लहान मुलांचे नाहीच आहे. स्वित्झर्लंडचा मला त्यांनी उल्लेख केला. स्वित्झर्लंडला ज्यावेळी माझं कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर तिथले 2 सायकियाट्रिस्ट मला भेटायला आले. मराठीच होते. आणि त्या दोघांनी सांगितलं की आम्ही इथे जी आत्ता मानसिक रुग्णांना ट्रीटमेंट देतो त्याचंच वर्णन तुम्ही मगाशी आम्हाला मनाच्या श्लोकांच्या थ्रू सांगितलं. जे मगाशी इथले निवेदक गृहस्थ म्हणत होते की दुसरीतला मुलगाही म्हणतो मला टेन्शन आलंय. आपल्याला थोड्या थोड्या गोष्टींनी भीती वाटते, थोड्या छोट्या गोष्टींनी एन्झायटी येते, नर्वस ब्रेकडाऊन होतो, डिप्रेशन. हे सगळे शब्द किती जवळचे वाटतात आपल्याला, अत्यंत नकारात्मक आहेत. अगदी सायकोसोमॅटिक डिसऑर्डर याच्यावर सुद्धा मनाच्या श्लोकात भाष्य आहे. पण आम्ही त्याकडे पाहिलंच नाही, आम्हाला माहितीच नाही.
का सांगतो मी तुम्हाला हे पोट तिडकीनं की मनाचे श्लोक ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ज्या वेळेला मी हा ग्रंथाचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली की समर्थ काय म्हणतात. जरा पुढची स्लाइड लावा बघा. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी ही संतांची ओवी आहे. इथे विचाराला सुरुवात होते मित्रांनो की एक संत हरिकथेविषयी सांगतात, समजू शकतो, पण तेच संत राजकारण सांगताय आणि तेच संत येणाऱ्या काळासाठी तुम्ही सावध असलं पाहिजे. दॅट टू सर्व विषयी. हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला गंमत करून सांगतो, मला काही जण असं म्हणतात तुमच्या कीर्तनामध्ये इंग्लिश शब्द फार असतात. बघा अजून कसं असतं. म्हटलं बरोबर आहे. म्हणजे का? म्हटलं ही प्रेरणा मला समर्थानेच दिली. म्हणजे कशी? अहो त्या काळी संस्कृत समजत नव्हतं म्हणून सगळ्या संतांनी मराठीत रचना केल्या, ते ज्ञान मराठीतनं पोचवलं. आता मराठीचे पण वांदे आहेत तर आतमधनं इंग्लिश शब्द घेणं प्राप्त आहे. सो इट इज व्हेरी प्रॅक्टिकल. हे आत्ताचं जे मराठी आहे ते इंग्लिश मिश्रित आहे हो. त्यावेळेला मुघलांचं साम्राज्य होतं म्हणून फारसी अंमल होता. आता जर आपलं सगळं स्ट्रक्चरच इंग्लिश आहे तर आतमध्ये इंग्लिश शब्द. पण मूळ मुद्दा काय आहे जो समर्थाने दासबोधात सांगितलंय की शब्दांना पोलपटा समान समजा, त्यातल्या अर्थाचं बीज महत्वाचं. म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय ते जर मी क्लिष्ट मराठीत सांगितलं आणि तुम्हाला ते कळलंच नाही तर काय उपयोग? अर्धे जण बाहेर पडताना म्हणतील ते काय बोलत होते काय कळलंच नाही. आणि मी ते कशासाठी आलोय की मी काय बोलतोय ते तुम्हाला कळावं म्हणून. आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतो. का मनाचे श्लोक आणि समर्थ कसे सायकोलॉजिस्टचं उदाहरण बघा. समर्थ म्हणाले ज्या वेळेला समीर तू कीर्तनाला बसशील त्यावेळेला जे बोलशील ते अभ्यासोनी प्रगटावे नाहीतर झाकोनी असावे. पण प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे. असं का? कारण वक्ता जेव्हा बोलायला सुरुवात करतो तेव्हा पहिली 5 मिनिटं श्रोता त्याचं जजमेंट घेत असतो. इतक्या जणांचं ऐकलंय. आता हे बघू काय बोलतोय असं मनात चालू असतं. काहींच्या मागे मनात चालू असेल काय करणार आता, बोलवलं ते सरांनी तर जाणं भागच आहे. काही जण असं म्हणत असतील एक तासभर अंदाज घेऊन येतो मागच्या मागे आळूच कळते खाऊ असंही म्हणत असतील. जितक्या खुर्च्या तितकी मनन तितके विचार. वक्ता एकच. मग या सगळ्यांना बांधून ठेवणार वक्तृत्व असणं ही समर्थांची कृपा असते. त्या कृपेशिवाय हे होतच नाही. त्यामुळे मगाशी मी म्हटलं की गंभीर राहू नका, रिलॅक्स राहा. जिथे आवडेल तिथे मोकळेपणाने हसा, जिथे वाटेल तिथेच टाळ्या वाजवा. त्याचं कारण काय माहिती? काही जण घाबरतात कीर्तनात टाळ्या वाजवायच्या की नाही, कीर्तनात बाबा हसलं तर चालतं की नाही. तर असे काही नॉर्म्स नसतात. पण हे का करा माहितीये? हल्ली ना आपण इतके टीव्हीच्या इम्पॅक्ट मध्ये आहोत. एकदा टाळ्या होऊ द्या असं म्हटल्याशिवाय आपण टाळीच वाजवत नाही. आणि समर्थ म्हणतात असं असू नये. मी छान गोष्ट सांगतो तुम्हाला. सगळे बारकाव्यानं ऐका. ज्याला डिग्निटी म्हणतात. डिग्निटी काय असते? छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक उत्तरेचा गायक आला होता. उत्तरेचा म्हणजे ही त्यावेळची पद्धत होती. थोडक्यात दिल्ली, ग्वाल्हेर, उज्जैन ही साईड करा. तिकडे छत्रपतींकडे आला, त्यांचं नाव ऐकून आला, मुजरा केला त्यांना आणि एक इच्छा व्यक्त केली की महाराज थोडस गायन सेवा तुमच्या समोर सादर करायची. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले बाबा रे इथे स्वराज्याची एवढी माझी धामधूम चालू आहे त्यात हे गाण्याला वगैरे आम्हास वेळ नाही. पण त्याचं नशीब चांगलं त्याची समर्थ होते. समर्थ म्हणले हरकत नाही, संध्याकाळी तुझी गायन सेवा कर. अशी तुमच्याकडे छान सभा भरली. लोक गाणं ऐकायला आले. तो गाणं सुरू करणार तेवढ्या त्याचं निवेदन करायला समर्थ उभे राहिले. काय भाग्यवान आहे बघा तो. आणि समर्थांनी निवेदन काय करावं म्हणाले, आता हे गायक आपलं गाणं सुरू करतील तसा हा जो मधला पॅसेज आहे त्याच्यातनं 2 मावळे नंग्यात तलवारी घेऊन फिरणार आहेत.
आणि जो कोणी या गायकाला वा वा क्या बात आहे सॉलिड मस्त असं म्हणेल त्याची त्या क्षणी गर्दन छाटण्यात येईल. काय विचित्र. आणि त्या गायकाला सांगितलं सुरू कर गाणं. तो बिचारा आपला घाम फुटला त्याला. तो आपला गातोय गातोय सगळे असे ढिम्म. कोण रिस्क घेणार. तलवार आहे ना तिकडे. कोणी चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स नाहीत. तो आपला गातोय गातोय. पण सज्जन हो इथेच तर गंमत आहे की ईश्वराचं लक्ष प्रत्येकाकडे असतं. त्या गाणाऱ्याला ईश्वराने अशी कृपा केली की त्याच्या कंठातून एक मस्त हरकत, एक व्हरायटी, एक तान आली. आणि ती तान ऐकल्यानंतर श्रोत्यांमध्ये एक संगीत मधला तज्ञ बसला होता. त्याला ती तान खूप आवडली आणि तो पटकन म्हणून गेला वाह क्या बात आहे. झाल्या तलवारी आल्या. तो घाबरला. समर्थाने थांबा. त्याला वर बोलवलं. समर्थाने त्याला छान रामनामी अर्पण केली. आणि मग समर्थाने श्रोत्यांना सांगितलं मरणालाही विसरून जो समोरच्याला दाद देतो त्याला दाद असं म्हणतात. तेव्हा एकदा टाळ्या होऊ द्यात असा जोगवा मागायचा नसतो. श्रोत्याच्या अंतःकरणाचा तुम्हाला ठाव घेता आला पाहिजे. आणि तो श्रीमंत असतो श्रोता. तो आतून जी मनापासून टाळी वाजवतो ना त्या टाळीचं मोल हे केवळ अमोल आहे. अशी टाळी वाजली पाहिजे. पण आपल्याला काय झालंय चॅनलवाले काय म्हणतात कोणी टाळी नाही वाजवली तर म्हणजे रिस्कच घेत नाही. तेच म्हणतात त्याच्या टाळ्या वाजवतात की लोक एवढ्या टाळ्या का वाजवतात का हे माहिती. आपण तसं नाही करायचं. तुम्हाला आवडलं तरच तुम्ही टाळ्या वाजवा. जिथे हुसेल तिथे अगदी मनापासून हसा. आणि जिथे रडावंसं वाटेल तिथे मोकळेपणे रडा देखील. हल्ली अशा जागा उरलेल्या नाही. तो मनातलं दुसऱ्याशी बोलण्याच्या जागाच उरलेल्या नाहीत. आणि म्हणून मी या उपत आलो की पहिले ती हरिकथा म्हणजे काय. या आत्ताच्या आपल्या या ठिकाणी आपण जे नाम घेतलं त्या नामातली एक प्रकारची हरिकथा आहे. सात्विकता आहे. गंमत आहे. छान वाटतं आपल्याला इथे आल्यानंतर. आणि मग समर्थ म्हणतात दुसरे ते राजकारण. आता राजकारण म्हटलं जे काही बाहेर चालू आहे ते लगेच तुमच्या डोळ्यासमोर असेल. पण तेच राजकारण आहे का तर नाही. आपल्या रोजच्या आपल्या जीवनात सुद्धा सतत राजकारण चालू असतं. हे समजून घेण्याची गोष्ट आहे. हळूहळू जसा जसा असा उलगडत जाईल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की सर्व तिसरे सावधपण सर्व विषयी ही ओवी का म्हटली. आणि मग माझ्या डोळ्यासमोर आलं समर्थांचं चरित्र. चला पुढची स्लाइडला निघेल. जनरली कुठलेही संत बघा कुठले तुकाराम महाराज घ्या ज्ञानेश्वर माऊली घ्या एकनाथ महाराज कुठलेही संत हे कधी ना आपल्यासारखं आत्मचरित्र लिहित नाहीत. बाबा मी कसा जन्माला आलो मी कुठे काय केलं असं ते कधीही सांगत नाही. यांचं चरित्र हे त्यांच्या वाङ्मयामध्ये आपण शोधायचं असतं अभ्यास करता. आणि समर्थांचं वाङ्मय म्हणजे साक्षात मनाचे श्लोक करुणाष्टक दासबोध असं विपुल लेखन केलंय. पण अतिशय प्रॉमिनंट ग्रंथ हे आहेत. आणि मग माझ्या मनात आलं की मनाचे श्लोक भले तुम्ही वाचले नसते पण मनाचे श्लोक हे माहिती नाही असा माणूस महाराष्ट्रात तरी सापडणार नाही. फार रेअर आहे केस. हे सुद्धा पुष्कळ झालं. पण मजेची गोष्ट अशी आहे की समर्थांना मनाचे श्लोक का लिहावेसे वाटले हे कुठेतरी चिंतन करणं अभिप्रेत आहे. पुढची स्लाइड बघा. समर्थ यांचं चरित्र मी 2 वाक्यात पटकन सांगतो आणि मूळ मुद्द्याकडे येऊ. आज जर तरुणांना विचारलं की तुम्हाला समर्थ रामदास स्वामींबद्दल काय माहिती आहे तर त्यांना 2च गोष्टी माहिती असतात. एक छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु आणि दुसरं लग्नाच्या मंडपातून पळालेले. या 2च गोष्टी माहिती असतात. आता 240 कीर्तन आतापर्यंत झाली आहेत. त्या साधारण अनुभव गाठीशी आहे. कीर्तनकाराला कीर्तन झाल्यावर नमस्कार करण्याची आपल्यात पद्धत आहे बरं का. एक कानावर घालून ठेवलं नाही तर कीर्तनकाराला शेकांड करायला कमी करणार नाही. तर असा नमस्काराला जेव्हा माता भगिनी प्रॉमिनंटली येतात तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न असतो. बुवा ते मगाशी सगळं समर्थांचं मी ऐकलं म्हणजे खूप छान आवडलं मला. पण एक मनात प्रश्न आहे विचारू विचारा नाही म्हणजे ते 11व्या वर्षी लग्नाच्या मंडपातनं पळाले बघा. म्हटलं हो मग त्या बाईचं पुढे काय झालं.
मी त्यांना सांगतो त्याच दिवशीच त्याच मांडवात गोरज मुहूर्तावर तिचं लग्न झालंय. समर्थांनी आपल्यावर काहीही जबाबदारी ठेवलेली नाही. आता आपल्या घरात काय चाललंय इथे थोडस डोकावून बघण्यासाठी त्यांनी जे आपल्यासाठी लिहिलंय तो विचार पाहावा. पण कसं माणसाचं असतं, अख्खं पांढरं स्वच्छ धोतर असलं तरी त्यात बारीक जर भोक दिसलं तर मनुष्य स्वभाव आहे तो त्यात बोट घालून ते भोक मोठं करणार आणि पलीकडचं बघणार काय काय दिसतंय. हा मनुष्य स्वभाव आहे. नेमकेपणानं नको त्या गोष्टीकडेच आपण आकर्षिले जातो. इथेच तर गंमत आहे. वय वर्ष 12 ते 24 म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर पोरं 12व्या वर्षी 6वीत असतात आणि 24व्या वर्षी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असतात. इज करेक्ट 12 वर्ष आहेत जिथे खऱ्या अर्थानं ग्रूमिंग व्हायला पाहिजे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. पण त्यासाठी मुळात ग्रूमिंग म्हणजे काय हे तर कळलं पाहिजे. मुळात पर्सनॅलिटी डेव्हलप करायची म्हणजे काय करायचं हे तर कळलं पाहिजे. आणि मग ते कधी कळतं जेव्हा ह्या पद्धतीने समर्थांच्या चरित्रात समर्थांनी वयाच्या 12व्या वर्षी जे विवेकानं पलायन केलंय ते कशासाठी, त्यांनी पहिले गोल सेट केला होता. त्यांच्या आयुष्याचा गोल त्यांनी सेट केला होता की मला प्रभू श्रीरामांचं सगुण रूपात दर्शन व्हायचं पाहिजे. बघा काय आयुष्याचा गोल सेट केलाय. एक्झॅक्टली आता ही ओवी दासबोधातली. ऐक शिष्या सावधान आता मी भविष्य सांगेन. समर्थ भविष्य सांगताय का? ऐक शिष्या सावधान आता मी भविष्य सांगेन काय, जया पुरुषास जे ध्यान तो ते पावेलच. सज्जनो बारकाईने ऐका काय म्हणतात. जया पुरुषास जे ध्यान, ध्यान म्हणजे ध्यास, ध्यास असला पाहिजे. जर गोल आपण काही सेट केला आयुष्यात तर तो मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी ध्यास पाहिजे, छंद नाही. ध्यास वेगळा, छंद वेगळा. तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या तोंडी एखादं वाक्य नक्की ऐकलं असेल, खरं म्हणजे ना मला आयुष्यात वेगळंच करायचं होतं पण काय करणार, प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे ते करता नाही आलं. असं वाक्य तुमच्या घरात कधीतरी तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या तोंडी ऐकलं असेल. पण खरं का कसं आलं, कारण प्रापंचिक जबाबदाऱ्या होत्याच पण मुळात त्या ज्या त्यांना जे करायचं होतं त्याचा त्याने कधी ध्यास नाही घेतला. आज आपण वेगवेगळे रोल मॉडेल्स ऐकतो. सचिन तेंडुलकरचं ग्लॅमर सगळ्यांनी पाहिलं पण तेंडुलकरचा ध्यास पाहिला का? 4 ऑपरेशन्स हातावर झाल्यानंतरही मुलगा रडत नाही, परत परत क्रिकेट खेळायला जातो. आणि आपण जनरल अभ्यास टाळण्यासाठी खेळायला जातो. दोन्हीमध्ये फरक आहे. तो टाइमपास म्हणून खेळत नव्हता, त्याचा सेट केलेला गोल होता की मला क्रिकेटियरच व्हायचं आहे. तसं तुम्हाला काय व्हायचंय हा चॉईस तुमचा आहे पण याला तुम्हाला पर्याय नाहीये, तो म्हणजे ध्यास. सेट द गोल. पहिले आयुष्याचा गोल सेट करा की मला नक्की काय व्हायचंय. आणि इथेच गडबड होते बरं का की नक्की काय व्हायचंय हा विषय अत्यंत समजून घ्या. उत्तर रंगात खूप छान लक्षात येईल. आपण जनरली ग्लॅमर कडे आकर्षित जास्त होतो. मग आपल्या समोर येतात त्या नटनट्या, मग त्यांचे रील्स, मग ते असे स्लो मोशन मध्ये येणार गाडीतनं BMWतनं, मग ते गॉगल घालणार, मग ऑडियन्स मध्ये सह्या देणार. आपल्याला वाटतं अरे यार हे असं लाईफ पाहिजे. इथे आपण गणतो कारण त्यांचं नंतरचं रडणं आहे ना ते आपल्याला माहित नाहीये. त्याच्यासाठी जो ध्यास आहे ना तो आपल्याला माहित नाही, त्यातलं स्ट्रगल आपल्याला माहित नाही. आपण फक्त वरवरचं बघतो. आणि म्हणून समर्थ सांगतात ऐक शिष्या काय, पहिले सावध हो. एकच ओवी सावधान हा शब्द काय बघा की पहिले सावधान हो की तू काय आहेस नेमका, तुझा परिचय काय आहे. आपले आई वडील नेमकेपणाने आपल्यासाठी कष्ट का करतायत, आपल्याला ह्या क्लासमध्ये तरी का घातलंय, आपल्याला नेमकं काय व्हायचंय का उगाचच पद्धत अमुक अमुक मार्क पडले म्हणून कॉमर्स, अमुक अमुक मार्क पडले म्हणून सायन्स, अमुक अमुक मार्क पडले म्हणून आर्ट्स, कसं तरी एकदाच BA कुठेतरी BCom, मग कोणत्या ओळखीनं कुठेतरी चिकटला संपलं. नाही ना, काही गरज नाही. तुम्ही स्वतःकडे थोडं थांबून पाहिलं आरशात असं तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येकाकडे इथे बसलेल्या यांच्या सकट प्रत्येकाकडे भगवंतानी एक क्वालिटी नक्की दिलेली असते. ती क्वालिटी आपल्याला ओळखता आली पाहिजे.
सगळ्यांना सगळं आलं पाहिजे असं आवश्यक नाहीये हो. कुणाला गाणं येतं, कोणाला चित्रकला येते, कोणाला शिल्पकला येते, कोणतरी गणितामध्ये मास्टर असतो, कोणी भाषेवर कमांड असते, कोणाला इतिहासामध्ये गती असते, कोणाला खगोलशास्त्रात गती असते. आणि सगळं दासबोधात लिहिलंय की हे सगळं ऐकावे. कल्पना दिलंय 400 वर्षापूर्वी नाना रसायन धातू म्हणजे केमिस्ट्री आणि मेटलर्जी बद्दल लिहिले दासबोधात की हे वाचा तेव्हा लक्षात येईल या जगात कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्यातून तुम्हाला उत्तम बिझनेस करता येऊ शकतो, चांगली मास्टरी मिळवता येईल. पण कधी? जर तुम्ही त्या रील्स मधनं बाहेर पडलात तर नाही. आणि म्हणून सांगतात पहिले सावधान हो, भविष्य वेगळं काही नाही, एवढंच भविष्य आहे. अहो काही नाही झालं की आपण कुठला तरी एक ज्योतिषी बघतो, त्याला पत्रिका दाखवतात, जरा बघा साधारण मुलगा 10वीला आहे किती पडते, तेही सांगतात थोडंसं मंगळ वक्री आहे, तरी मार्च पर्यंत जर त्याने असं केलं आणि तुम्ही पण पांढरे बुधवार 11 केले तर साधारण त्याला 75च्या पुढे जाईल. काय अभ्यासच नाही केला तर आईने 22 जरी बुधवार केले तरी गुरुवारी काळच आहे हो. मुद्दा अभ्यासाच आहे. मग रिअल अकॅडमी म्हणजे काय? खरी अकॅडमी ही आहे की मी नक्की काय करतोय, मला ते करायचंय म्हणून करतोय का घरच्याने ढकललंय म्हणून करतोय. आणि मी तुम्हाला क्लिअर आत्ताच सांगतो, जगामध्ये ना जी गोष्ट नीट आहे का, जगामध्ये जी गोष्ट कोणीही न शिकवता येते त्याचा आयुष्याला काहीही उपयोग नसतो. याचं उत्तम उदाहरण काय माहितीये? शिवी. शहापुरात, डोंबिवली, ठाण्यात, दादर, पुणे कुठेतरी तुम्ही अशी रिअल अकॅडमी पाहिली इथे उत्तम शिव्या शिकवून मिळतील? या मस्त शिव्या शिकवले, 101 क्लासिक शिव्या बघितलं पुढे बोल. पण तरी सगळ्यांना येतात ना. आता हो कसं म्हणायचं? मला माहिती सगळ्यांना उत्तम शिव्या येतात, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण त्या कानावर पडल्यात जाता जाता. कुणालाही शिकवायला लागले तरी आल्या हो. पार्ल्याला रामकथा झाली. आता डोंबिवलीला मी हनुमान उपासनेमध्ये हा प्रसंग सांगितला, घडलेला प्रसंग आहे. डोंबिवलीची मुलगी पार्ल्याला रामकथा ऐकायला आली होती. मला खूप कौतुक वाटलं. मला वाटली बुवा तुमच्यावर ट्रेनने येऊ का? म्हटलं चला. आहे 12वी 13वीची असेल ती, तिची आई मावशी सगळेच होते. नेमके आमच्याच बरोबर गाडीत भेटले. अरे तुम्ही पण? म्हटलं हो मी पण गाडीने चाललो, आज कार नाही आणली. बोलता बोलता असा तुमच्याशी विषय होता तर तिशी बोलत होतो तेव्हा ती म्हणली मी एक प्रश्न विचारू का? म्हणजे विचार काय ग? नाही म्हणजे समजा आम्ही शिवी दिली, काय हरकत आहे? बघा तिचा प्रश्न काय. म्हणजे काय नाही, बिंदास दे, काहीच प्रॉब्लेम नाही. अप्रतिम शिव्या तुला येतात, मस्त व्हरायटी वापर, काही प्रॉब्लेम. मला वाटतं ना म्हणजे शिवी ती कसं आहे बरं वाटतं ना, राग आला की द्यायला ना, हे खरंय तुझं वाटतं. तुझ्या आई मावशी अशा हातावर झाले का हे काय तुम्ही त्याला शिकवताय? मी त्यांना म्हटलं खरं त्या आईंना म्हटलं तुमचं चुकलंच. म्हटलं काय का तुझं नाव काय? ती म्हणली गौरी जाधव. म्हटलं बरं चुकलंच म्हटलं तुझ्या आईचं. म्हटलं का? तरी तुझं बारशात नावच्या आईला जाधवच ठेवायला हवं. काय हरकत आहे ना, किती बरं वाटलं असतं रस्त्याने जाताना चायला जाधव आली. शाळेत ऍडमिशन लिव्हिंग सर्टिफिकेटवर काय कुमारी चायला नारायण जाधव. किती म्हटलं बरं वाटेल. तू ते समजा डॉक्टर झालीस तर डॉक्टर चायला जाधव. बघ जिथे जिथे चायला, रस्त्यात हात मारतात हे चायला इकडे, तूच मागे बघणार, सगळ्यांना माहिती आहे. ओ काय हो म्हटलं, म्हणजे कळतंय ना शिवी वाईट आहे ते. मग हे जर समजतंय तरी आपण देतो आणि वर विचारतो काय हरकत आहे ते बरं आईला 2 शिव्या. बरं दुर्दैवानं मी तिला म्हटलं अगं ताई तुला एवढंच सांगतो, तुम्हालाही सांगतो रे, आपण जेव्हा असं अर्वाच्य भाषेत बोलतो ना, कुठलीही शिवी देतो ना, तेव्हा समाज काहीही कारण नसताना एक वाक्य बोलतो, तुझ्या आईने तुला हेच शिकवलं का? म्हणजे काहीही कारण नसताना आपणच आपल्या आईवर 4 शिंतोडे उडवतो. हे तुमच्या ध्यानात यायला पाहिजे. शिवी देताना एक शिवी तुमच्या घरचं कल्चर दाखवते, तुमची भाषा तुमच्या घरचं कल्चर दाखवते. अरे हे असे तुम्ही जर घरात रस्त्यात जाता येता तुम्ही ज्या पद्धतीने मोठ्या आवाजात एकमेकांना हाक मारता, ते शब्द मी ते वापरत नाही, त्यावेळेला ऐकणाऱ्यांच्या मनात काय येतं? या मुलांचे आई वडील हेच शिकवतात का?
मला वाटत नाही अजून विश्वात असे वडील आणि अशी आई आहे की चला 1 तास शिव्या शिकूया, तरी तुम्ही शिव्या देता. विचार करा, या गोष्टी आपण करेक्ट केल्या पाहिजेत. काहीही कारण नसताना घाणेरडे शब्द वापरून आपल्याच वाणीचा आपण विटाळ करतो. आणि त्याच जागी 2 ओव्या म्हणून सांगितलं, 100 शिव्या जे काम करत नाहीत ना, ती 1 ओवी काम करून जाते. 1 ओवी आयुष्य बदलण्याची ताकद आहे, कारण ती संतांची आहे. आणि ती फक्त कीर्तनात, अदरवाईज वेब सिरीज मध्ये तुम्हाला कोणी शिकवणार नाही. तिथे वर शिव्यांमध्ये अजून व्हरायटी शिकवतो असो, नाही तर शिवी पुराण चालू व्हायचं. सांगायचा मुद्दा, हे एक सावधान शब्द किती पद्धतीने बघा. पुढची स्लाइड होता बघा, किती प्रॉमिनंट आहे. 12 वर्षाचे समर्थ, ध्येय निश्चिती केली. 12 वर्ष म्हणजे वय वर्ष 6वीत असलेल्या मुलांनी इमॅजिन करावं. 6व्या वर्षी त्यांना ही क्लॅरिटी होती की मला आयुष्याकडनं नेमकेपणानं काय हवंय. अहो, मोठ्या मोठ्यांना आयुष्य संपत आलं तरी सुद्धा समजत नाही की मला नेमकेपणानं आयुष्याकडनं काय हवं होतं. मी फक्त परंपरेने जगत गेले आणि एक दिवस गेले. पण समर्थांना 12व्या वर्षी ध्येय निश्चिती होती आणि त्याच्यानंतर समर्थ 5 घरी भिक्षा मागायचे. विचार करा, 12 वर्षाचा मुलगा, आज तुम्ही देवाच्या कृपेनं चांगल्या सधन आई वडिलांकडे राहताय. तुमच्यासाठी आई वडील कष्ट करतायत. समर्थांना आई नाही, वडील नाही, मोठा भाऊ नाही. नाशिकच्या जवळ टाकळी इथे तपश्चर्याला आले होते. 5 घरी भिक्षा मागायचे. त्यात जे काही ते अर्पण करतील ते घ्यायचे आणि ती सगळी भिक्षा एका पांढऱ्या कपड्यामध्ये घालून समोरच्या नंदिनी नदीमध्ये बुचकळून काढायचे. आणि मग जो उरलेला नीरस गोळा होता त्याचे 3 भाग करायचे. एक रामाला नैवेद्य, दुसरा पाण्यातल्या माशांना आणि तिसरा भाग स्वतःला घ्यायचा. आता गडबड अशी झाली की ज्यांनी समर्थांना भिक्षा घातली होती त्यांनी हे त्यांना करताना पाहिलं आणि त्यांच्या मनात आलं, अरे हा मुलगा मी चांगली भिक्षा घालतो आणि हा पाण्यात तर बुचकळून काय काढतो, म्हणजे हा वेडा तरी असला पाहिजे किंवा माझोडा तरी असला पाहिजे. त्याचा परिणाम असा झाला, आता समर्थांना कोणी भिक्षाच खालेला असं झालं. आणि मग माझ्या मनात आलं, सज्जन हो, आपण सगळेजण शाळा कॉलेजमध्ये आहात. एक प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो, मानवाच्या मूलभूत गरजा कुठल्या? अन्न, वस्त्र, निवारा. मार्क 2, आपल्यासाठी विषय संपला. समर्थांच्या या मूलभूत गरजांचेच वांदे झाले, त्याच मिळेनाशा झाल्या. म्हणजे किती मोठं संकट. मगाशी जे मी उदाहरण दिलं की 10वीला किती मार्क पडतील हे विचारला पत्रिका दाखवतो. अहो, इथे जेवायलाच मिळणार आहे की नाही माहित नाही, कुठे राहायचं माहित नाही, अंगावर कपडे नाही आहेत माहित नाही. एवढं मोठं संकट. आणि याही संकटात समर्थ रामासमोर बसतात आणि समर्थ काय मागतात हे जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं, माझ्या टचकन डोळ्यात पाणी आलं आणि इथे लख प्रकाश पडला की इतकी वर्ष देवळात गेलो, टिपिकल पद्धतीने घंटा वाजवली, मान खाली घातली, फरा 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 प्रदक्षिणा मारली आणि बाहेर आलो. पण भगवंताकडे काय मागायचं ते मागितलंच नाही. समर्थ इथे काय लिहितात स्वर द्या. अप्रतिम करुणाष्टक आहे, समर्थ 12 वर्षाचे असताना लिहिलंय. त्यात त्यांनी स्पष्ट त्यांचं चरित्र, मगाशी म्हटलं ना त्यांच्या वाङ्मयात त्यांचं चरित्र अभ्यासायचं असतं. त्यात ते म्हणतात, अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये. बघा किती स्पष्ट आहे. अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये, आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका. जय जय रघुवीर समर्थ. बघा, भगवंताकडे बुद्धी मागितली. या सगळ्या संकटांमधून मला बाहेर येण्यासाठी मला काय पाहिजे? मला बुद्धी हवी. करून बघा. आपण देवळात जाऊन काय म्हणतो, देवा काहीतरी सेटिंग कर. आपण बुद्धी नाही मागत. तुम्हाला जे अनुभव मित्रांनो आलेत ना तेच त्यांनाही आलेत. तुम्हाला आज अभ्यास करताना ज्या अडचणी, तरी तुम्हाला चांगले चांगले इथे फॅकल्टीज शिकवायला आहेत.
अनेक ॲप्स आहेत, ऑनलाईन ट्रेनिंग आहे. समर्थांना काही नव्हतं हो. समर्थ त्या काळी लाईट नव्हते, त्यामुळे सूर्यास्तानंतर अंधार व्हायचा, त्याच्या आत लोकांकडे जायचे आणि म्हणायचे मला काही ग्रंथ अभ्यासाला द्याल का हो. ते ग्रंथ द्यायचे, पण काय सांगायचंय, इथे अंगणात बस आणि वाचून झालं की हा ग्रंथ परत दे, शिकवायला कोणीही नाही. मग ज्या अडचणी तुम्हाला त्याच त्यांनाही अडचणी आल्या आणि त्याही त्यांनी करुणाष्टकात स्वतः मांडलेल्या आहेत. त्यात ते म्हणतात, नेटके लिहिता येना वाचिता चुकतो सदा. नेटके म्हणजे योग्य. नेटके लिहिता येना वाचिता चुकतो सदा. अर्थ तो सांगता येना बुद्धी दे रघुनायका. जय जय रघुवीर समर्थ. की मला चांगला श्लोक नीट लिहिता येत नाहीये, मला जोडाक्षर लिहिता येत नाही. बरं जे मी लिहिलंय ते मला नीट वाचता येत नाही, आणि मी काय वाचलंय त्याचा मला अर्थ देखील समोरच्याला सांगता येत नाही. या अडचणी तुम्हाला पण आहेत, पण ह्याच्यावर सोल्युशन काय आहे? बुद्धी. देवाकडे काय मागायची तर बुद्धी. हे समर्थ 400 वर्षापूर्वी लिहून जातात. स्वभाव कसा असतो लोकांचा, तुम्हालाही विद्यार्थ्यांना अनुभव असेल हो, की ज्या वेळेला एखाद्याला मार्क कमी पडतात तेव्हा बाकीचे मित्र म्हणवणारे गालातल्या गालात हसतात, आपली मजा घेतात, आपली टिंगल करतात आपल्या पाठीमागे. मदतीला तर कोणी येत नाही. कोणी हे सांगत नाही की हे पुस्तक वाचा, हे फायद्याचं आहे. कोणी हे सांगणार नाही की हे प्रश्न जरा कॉन्सन्ट्रेट करा. हे जर अशी मैत्री नसते, ज्याला येत नाही त्याची टिंगल करणारेच जास्त असतात. आणि त्यावेळेस जो खरा सेन्सिबल मुलगा किंवा सेन्सिबल मुलगी असते ना, तिला वाईट वाटतं की अरे माझी सगळ्यांनी मजा घेतली. हाच अनुभव समर्थांना आला आणि एक्झॅक्टली ह्या सिच्युएशनचा पहिला आघात हा माणसाच्या मनावर होतो. म्हणून मनाचे श्लोक आहेत. त्यात समर्थ म्हणतात जनस्वभाव कसा असतो? देना पुरविना कोणी उगेची जनहासती. देत तर कोणी नाही हो, आणि लांब गंमत बघतात. देना पुरविना कोणी उगेची जनहासती. लौकिक राखता येना बुद्धी दे रघुनायका. जय जय रघुवीर समर्थ. तेव्हा आजपासून मित्रांनो भगवंताकडे बुद्धी मागा. कुठल्याही देवळात जा, तुम्हाला जो योग्य वाटतो त्या देवाकडे जा. प्रत्येक देव बुद्धी नक्की देतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भगवंताकडे बुद्धी मागितली ना, भगवंतालाच आनंद होईल. अरे कोणीतरी जाणता आला, कोणीतरी चांगला भक्त आला जो प्रयत्नशील आहे. बुद्धी त्यालाच उपयोगी पडते जो प्रयत्नशील आहे. आता सरांनी जी कविता आणि सांगितली ना, इरादा, तो इरादा हा पाहिजे की माझी श्रद्धा पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आपल्याला कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय, अहो शेवटी आपण परीक्षेला जाताना आई वडिलांना नमस्कार करतोच ना, की आई पेपरला जातो हा. मग आई त्यावेळेला काय म्हणते? छान मार्क मिळव. मग हा आशीर्वाद असतो. हा आशीर्वादच महत्वाचा आहे. कायम लक्षात ठेवा. पुढची स्लाइड लावा. ह्याच्याकडे अत्यंत सावधानतेने ऐका. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. हे कुठल्याही सिलेबस मध्ये मिळणार नाही आणि हे इथे बसलेल्या प्रत्येकाला लागू आहे. त्याचं नाव आहे अंतःकरण पंचक. बघा, विचार करा. तुम्ही छान विचारी लोक आहात, अभ्यासू लोक आहात, म्हणून तुमच्यासमोर मांडतो. मन हा जो अवयव आहे हा दिसत नाही. तुमच्यापैकी कोणी चित्रकार असतील तर मी त्याला सांगतो, मला मनाचं चित्र काढून दाखव. बघा, काढता येईल का हो? कसं दिसतं मन माहित नाही. पण मन नाही असं इथे एकही जण नाही. म्हणून इथे पहिला मुद्दा आहे अंतःकरण. आपण सगळी माणसं एक वाक्य बोलतो बघा, मी अंतःकरणापासून सांगतोय. म्हणजे नक्की कुठून? समर्थ सांगतात हे जे हात पाय दिसत आहेत ही आपली एक स्थूल देह, म्हणजे ही आपली दिसणारी बॉडी.
आणि ही बॉडीच्या आतमध्ये असणारी पण न दिसणारी अशी ही बॉडीज, ज्याला मायक्रो बॉडी म्हणतात, सूक्ष्म देह. अंतःकरण म्हणजे आपल्या बेंबीच्या खाली एक अशी स्पेस आहे, नो मॅन्स लँड म्हणतो आपण त्याला, तशाने एक स्पेस आहे जिथे माणसाला सुचतं. आता सुचणं चांगलंही असू शकतं आणि वाईटही असू शकतं. बघा, मी मगाशी म्हणतो ना, जेवढी माणसं आहेत प्रत्येकाला काही ना काहीतरी सुचतं. रस्त्याने जाताना पटकन असं करूया असं वाटतं, ते सुचणं असतं. आता तुम्हाला समजावं म्हणून मी एक कवीचं उदाहरण देतो. समजा एक तुमच्यापैकी कोणी काव्य करत असेल, त्याची कविता तुम्हाला खूप आवडली आणि तुम्ही जर त्या कवीला विचारलं तर तुला कसं सुचतं रे, तो असं खांदं उडवेल, सुचतं बाबा, कसं नाही सांगताय, सुचतं का? ही ती अंतःकरणाने आहे. आपोआप सुचतं. आणि सुचतं यालाच तर सुचणं म्हणतात. विचारपूर्वक केलेल्या गोष्टीला सुचणं म्हणत नाही, त्याला आठवणं म्हणता येईल. मेमरी इज अ डिफरंट स्टोरी. हे स्पॉन्टिनिटी बद्दल मी बोलतो, जे स्पॉन्टिनियस आहे. आपण स्पॉन्टिनियसली करतो, ती स्पॉन्टिनिटी काय आहे? त्याची जागा अंतःकरण आहे. आता मजा बघा, मला एखादा विचार सुचला की दुसऱ्या क्षणाला हे मन येतं आणि मन काय करतं? त्याचं काम चालू करतं डबल माइंड करण्याचं. हे करू का नको करू? मला एखादी कविता सुचली की मन येतं, ही कविता मी अशी करू का अशी करू? त्याला डबल माइंड झालं. डबल माइंड असलेल्या माणसाला निर्णय नाही घेता येत. मग निर्णय घेण्यासाठी तिसरा ऍप डाउनलोड करायला लागतो, त्याचं नाव आहे बुद्धी. बघा, जोपर्यंत मन स्टेडी होत नाही तोपर्यंत तुम्ही निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे अवेलेबल असलेली बुद्धी वापरायची बुद्धी होत नाही. मग ते काव्य सुचलंय, असं करू का तसं करू, डबल माइंड झालाय. आता बुद्धीनं निर्णय घेतला, नाही नाही हे असं करूया. आता ते कशा पद्धतीनं रायमिंग, त्याचं यमक बसवायचं, याचं जे आपण प्लॅनिंग करतो, ती जागा चौथी चित्ताची. चित्तात आपण प्लॅनिंग करतो आणि मग एकदा आपलं प्लॅनिंग झालं की आपल्याला कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास. आणि आपण म्हणतो ही कविता जर मी अशा अशा पद्धतीनं केली आणि ती जर मी फेसबुकला शेअर केली, मला 1000 लाईक्स नक्की. आणि जी 1000 लाईक्स नक्की जी टिचकी आहे ना, तिथे समर्थ म्हणतात अहंकाराची एंट्री झाली. म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 5 गोष्टी एकत्र झाल्या की एक शब्द तयार होतो, त्याला म्हणायचं वृत्ती. आपण म्हणतो बघा, याची वृत्ती चांगली आहे किंवा याची वृत्ती चांगली नाही, पण ती वृत्ती हा शब्द आला कशातून? या 5 एलिमेंट्स मधून आला. आणि म्हणून आपली वृत्ती आपल्या संगतीवर अवलंबून असते. म्हणून मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात, धरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. आपल्या बरोबर कोण आहे त्यांच्याप्रमाणे आपली वृत्ती पालटते. मवाली मुलांबरोबर राहिला तुमचे विचार मवाल्यांसारखेच होणार. तुम्ही सज्जन मुलांबरोबर राहिला तर तुम्हाला आयुष्यात काहीतरी चांगलंच करायची इच्छा होणार. आणि याचं उत्तम उदाहरण सगळ्यांना माहिती असलेलं पुढच्या स्लाइडवर आहे. देखील पुढच्या स्लाइडला वाल्मिकी ऋषी, वाल्याचा वाल्मिक. सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. माहिती आहे ना गोष्ट? माहिती आहे का सांगू? काय हो येत नाही मला. वाल्याची गोष्ट माहिती आहे का नाही? हा, का मी सांगतोय? मला गोष्टीत वेळ नाही घालवायचा, मला पुढे जायचंय. हा वाल्याचा वाल्मिक झाला. मग आता तुम्ही सगळे म्हणणार उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी, चक्र रघुनाथाचे. म्हणजे एक वाल्या जो दरोडे घालत होता, खून करत होता, किती एक माणूस मारला की एक दगड तो रांजणात टाकत होता. असे 7 रांजण भरले, इतकी माणसं त्यांनी मारलेली माणसं. विचार करा, तो पुढे रामायण लिहितो. हा चमत्कार आहे. त्याला सद्गुरू भेटावा लागतो. तसं त्यांना सद्गुरू कोण भेटले? नारद मुनी. आणि त्यांनी सांगितलं, वाल्या तू जी काही, जसं त्या मुलीने मला विचारलं ना, काय हरकत आहे शिव्या दिल्या तर, तसं त्या वाल्याने विचारलं काय हरकत आहे मर्डर केले तर, माझं घर चालतं त्याच्यावर. तेव्हापासून भाईगिरी आहे, लक्षात घ्या.
नारद मुनी म्हणले हरकत नाही. मग आता घरच्यांना विचार, तुझ्याऐवजी जातात का आतमध्ये? तोच प्रकार झाला ना. घरच्यांनी नीट हातवर गेले. एवढाचा चेहरा करून आला, म्हणलं नाही हो, माझी मला शिक्षा भोगावी लागणार आहे. आता तो खऱ्या अर्थानं प्रवास बदलला. तोपर्यंत तो गैरसमजात होता की आपण जे काही करतो ते भारीच करतोय असं त्याला वाटत होतं. इथे आपण एक्झाम्पल काय घ्यावं, असा वाल्या इथे बसलेला माझ्या सकट प्रत्येकामध्ये आहे. आता लगेच तुम्ही हो, आम्ही कुठे हो फोन करतो, आम्ही कुठे चोऱ्या करतो, आम्ही कुठे दरोडे घालतो, एवढंच केलं म्हणजे वाल्या नाही. जे सकाळपासून काहीही कारण नसताना एकमेकांशी खोटं बोलतात, तेव्हा आपल्या वृत्तीत वाल्या आला असं आपण समजावं. जी माणसं जिथे नोकरी करतात तिथे पैसे खातात, ते वाल्याच. जो माणूस पैसे खातो तो वाल्या, तो लोकांची हाय विकत घेतो. आणि मग तसं वाल्याकडे आले ना, तसे पैसे खाणाऱ्याकडे ईडीवाले येतात. आणि ईडीवाले आले की घरचे हातवर करतात. पैसे खात होता म्हणून घरात मुलांना आयफोन देत होता, पैसे खात होता म्हणून घरात मोठे मोठे स्मार्ट टीव्ही येत होते, मुलं गाड्यांची डिमांड करतायत तो गाड्या देत होता. हे पगारात बसणाऱ्या गोष्टीच नाही आहेत. या पैसे खाल्ल्यामुळेच परवडतात. मग अंगठ्या वाढल्या, चेन वाढल्या, कुठून वाढल्या? पैसे खाल्ले म्हणून वाढल्या. पण ज्या दिवशी ईडीची नोटीस आली, घरचे घरीच राहिले, हा एकटाच निघाला. एक्झॅक्ट वाल्या असा आहे. आणि त्या दिवशी जो इंट्रोस्पेक्शन करतो त्याला पश्चाताप होतो. अरे, मी ज्यांच्यासाठी पैसे खाल्ले ते सगळे म्हणाले, आम्ही कुठे सांगितलं होतं पैसे खा आणि हे द्या. विचार करा, पुराणातली वानगी पुराणात न ठेवता आचरणात आणणं याला म्हणतात. नुसती गोष्ट ऐकायची म्हणून ऐकायची नाही, ती स्वतःला लावून बघायची. माझ्यात वाल्या आहे का? जर मला एका दोघांनी विचारलंय की काय रे, आपल्या रिअल अकॅडमीच्या कार्यक्रमाला कॉर्पोरेट कीर्तनाला तू जाणार आहे का, पटकन हो किंवा नाही म्हणावं ना. आपण तशी वेग उत्तर देतो, चाललंय बघू असं म्हणतोय, नक्की काही ठरलेलं नाही, उगाच. पण तो माणूस तुम्हाला इथे परत भेटणार आहे की नाही? इतकी खोटं बोलायची सवय लागली. आणि फोन तर सॉलिडच आहे, कुठे कळतच नाही ना. बघा बरं, फोनवर कॉमन प्रश्न असतो पहिला, कुठे आहेस? आहे एके ठिकाणी का कळत नाही कुठे उभं येते, पण त्याला ते सांगायचं नसतं. सांगायचा मुद्दा, वृत्ती ही अशी आहे, बाजूच्याची श्रीमंती बघून आपल्याकडे पण श्रीमंती यावी असा जो आपल्याला मोह पडतो, तेव्हाच विवेकाचं भान सुटतं आणि आपण वाटेल त्या गोष्टी करायला लागतो. म्हणून सांगायचा मुद्दा असा की आपण जे शिकतो ना, तेव्हा आपल्या मनाचा विचार करणारे मनाचे श्लोक आहेत. भगवंताकडे बुद्धी मागितलीच पाहिजे. आपली वृत्ती आपल्या बरोबर आपले मित्र मैत्रिणी कोण आहेत त्याच्यावरच ठरते. तेव्हा आपली संगत चांगली ठेवा. कुसंगतीच्या मुलांबरोबर राहू नका. आयुष्यात बाजार उठेल आणि तेव्हा पश्चात्तापाशिवाय दुसरं काही हाती लागणार नाही. मी स्पष्ट सांगतो. पुढची स्लाइडला. हा विवेक हा शब्दच नाहीये कुठल्याही सिलेबसमध्ये. विवेक म्हणजे काय? योग्य विचार, सुनियोजित सुंदर डिसिजन. समर्थ काय उदाहरण देतात? परनाळी पाहोन उचले, जीवसृष्टी विवेके चाले, आणि पुरुष होनी भ्रमले, याची काय म्हणावे? पटकन तुम्हाला परनाळी म्हणजे काय ते कळत नसेल. पुढची स्लाइड.